5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? भलं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचा तुम्हाला. 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा जर का ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्यात. मग या ट्रेलर वाल्याला आता पॅक करून द्या. जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय. तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा. महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे. मशालीचा जो दाय, आणि मगाशी मला वाटतं तर ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना. आलं का घर घर नल आणि नल से जल. मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिंमत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटा आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीचे आहेत, पण काळजी करू नका. 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत. आणि मग ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही. व्याजासकट परत करेल, व्याजासकट परत करेल. आज जे शेतकरी आलेत, शेतकरी किती आहेत? सगळे शेतकरी आहेत. जरा नाही थांबा, सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा, सगळ्यांनी मान फिरून बघा. तुम्ही एकटे असताना दोन हात तुमच्या सोबत आहेत, पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा. अरे एवढे हात हे सरकार उलटून टाकू शकत नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो. अरे आम्ही तर मी माझ्या लोकांसोबत तुमच्या समोर येतो. आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात, माझं धनुष्यबाण चोरलं, तो लवाद तुमचा घरगडी दुसरा, नोकर तो निवडणूक आयोग तुमचा पहिला घरगडी. मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात. जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शरम असेल तर मी या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची. मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत. पण तुम्ही उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली, हुकुमशाही चालवलेली आहे, जे नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा, हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. हा जोश जल्लोष, हा बोलकाय, हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं, हे सगळ्यांना कळले का नीट? उमेदवार सांगण्याची गरज आहे, निशाणी सांगण्याची गरज आहे, पण ही निशाणी घरोघरी पोहोचले.
जय हिंद.